आपण जेव्हा एखादं उपकरण सुरू करण्यासाठी घराच्या भिंतीवरचा स्विच दाबतो तेव्हा हे सगळं किती सोपं वाटतं नाही का. जनरेशन प्लांटपासून ते आपल्या घरापर्यंतचा विजेचा प्रवास वरवर पाहता अगदी सरळ वाटतो. पण या प्रवासात एक असा अदृश्य दुवा आहे ज्याच्याशिवाय हे आधुनिक जग कदाचित अंधारातच राहिलं असतं. अगदी बरोबर. आणि तो दुबाव म्हणजे ट्रान्सफॉर्मर. हो ना. एक असं यंत्र जे स्वतः अजिबात न हलता, कोणताही आवाज न करता किंवा म्हणा थोडासा हमिंग आवाज करत पूर्ण जगाला ऊर्जा पुरवण्याचं खूप महत्वाचं काम करतं. इलेक्ट्रिकल सिस्टीमचा तो खऱ्या अर्थाने एक सायलेंट हिरोच आहे. तो स्वतः कोणतीही ऊर्जा निर्माण करत नाही आणि ती वापरतही नाही. तो फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अत्यंत प्रभावीपणे ती ऊर्जा ट्रान्सफर करतो. आजच्या या सखोल चर्चेत आपण याच सायलेंट हिरोच्या आत डोकावणार आहोत. आपल्याकडे ITIच्या विद्यार्थ्यांसाठी डिझाईन केलेलं एक प्रेझेंटेशन आहे. आपण या ऑडिओ ओव्हरव्ह्यूच्या माध्यमातून त्याचं विश्लेषण करणार आहोत. ठीक आहे, आपण हे थोडे सोपे करून पाहूया. नक्कीच. या सखोल चर्चेचा उद्देशच हा आहे की ट्रान्सफॉर्मर कसे काम करतात आणि त्याचे तांत्रिक बारकावे समजून घेणं किती गरजेचं आहे हे स्पष्ट करणे. ही केवळ एक थिओरॉटिकल चर्चा नसून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रॅक्टिकल गाईड आहे. बरोबर. चला तर मग आपण प्रेझेंटेशनच्या स्लाइड्सप्रमाणे पुढे जाऊया. मी स्लाइड नंबर आणि हेडिंग वाचते. स्लाइड 1 हेडिंग आहे ट्रान्सफॉर्मर, प्रिन्सिपल, क्लासिफिकेशन अँड कन्स्ट्रक्शन. आणि खाली सब हेडिंग आहे इसेन्शियल कॉन्सेप्ट्स फॉर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ट्रेनीज. आता बघा, या स्लाइडवर एक ब्ल्यूप्रिंट डायग्राम दिलेली आहे. ही डायग्रामच सांगते की हा विषय इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या पायाभूत संकल्पनांसाठी कसा आणि किती महत्त्वाचा आहे. ट्रान्सफॉर्मर समजल्याशिवाय पुढचं इंजिनिअरिंग समजणं कठीण आहे. राईट. आता पुढची स्लाइड. स्लाइड 2 हेडिंग आहे ऑब्जेक्टिव्स किंवा या पाठाची उद्दिष्टे. या स्लाइडमध्ये 3 मुख्य उद्दिष्टे क्रमाने सांगितली आहेत. पहिले म्हणजे ट्रान्सफॉर्मरची व्याख्या स्पष्ट करणे. दुसरे उद्दिष्ट आहे 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरची कन्स्ट्रक्शन स्पष्ट करणे. आणि तिसरे उद्दिष्ट? तिसरे म्हणजे लॅमिनेटेड सिलिकॉन स्टील कोर मटेरियलचा वापर का होतो हे समजून घेणे. हे आपण पुढे सविस्तर पाहणारच आहोत. अच्छा, म्हणजे हे सगळं यात कव्हर होईल आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो. स्लाइड 3 हेडिंग आहे ट्रान्सफॉर्मर, डेफिनेशन अँड स्टँडर्ड्स. इथे मला AC इनपुट आणि AC आउटपुटमधील समानतेची एक डायग्राम दिसतीये. हो, ती डायग्राम खूप महत्त्वाची आहे. ट्रान्सफॉर्मर हा एक स्टॅटिक इलेक्ट्रिक डिव्हाइस आहे जो एका सर्किटमधून दुसऱ्या सर्किटमध्ये इलेक्ट्रिक एनर्जी ट्रान्सफर करतो. स्टॅटिक म्हणजे स्थिर. म्हणजे यात काहीच फिरणारे भाग नसतात. अजिबात नाही. आणि यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या प्रक्रियेत फ्रिक्वेन्सी आणि पॉवरमध्ये कोणताही बदल होत नाही. तसेच रोटेशनल पार्ट्स नसल्यामुळे घर्षण होत नाही आणि त्यामुळे याची एफिशियन्सी खूप जास्त असते. म्हणजे चक्क 92% ते 99% इतकी असते. अरे वा, 99%? हो. आणि विद्यार्थ्यांसाठी या स्लाइडवर एक अतिरिक्त माहिती पण आहे. सुरक्षितेसाठी IEC 600761 या आंतरराष्ट्रीय सेफ्टी नॉर्मचा संदर्भ तिथे दिलेला आहे. तो नेहमी लक्षात ठेवायचा. सेफ्टी तर सगळ्यात आधी असायलाच हवी. आता आपण पाहूया स्लाइड 4. हेडिंग आहे पॉवर सिस्टममध्ये ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता. इथे पूर्ण फ्लोचार्ट दिलाय जनरेशनपासून लोडपर्यंतच्या प्रवासाचा. मला इथे एक प्रश्न पडलाय. आपल्याला ट्रान्समिशन व्होल्टेज इतके का वाढवावे लागते? हा खूपच चांगला प्रश्न आहे. आपण फ्लोचार्टमधील टप्पे बघूया. पहिला टप्पा आहे जनरेशन, जे 11 kV ते 22 kV वर होतं. दुसरा टप्पा आहे ट्रान्समिशन किंवा स्टेपअप. इथे आपण व्होल्टेज चक्क 400 kV पर्यंत वाढवतो. तेच का वाढवायचं एवढं? कारण पॉवर लॉस आणि व्होल्टेज ड्रॉप कमी करण्यासाठी. व्होल्टेज वाढवलं की करंट कमी होतो आणि वायर्स गरम होत नाहीत. मग तिसरा टप्पा म्हणजे रिसिव्हिंग एंड, जिथे हे व्होल्टेज पुन्हा कमी केलं जातं. आणि मग चौथा टप्पा म्हणजे लोड, बरोबर? अगदी बरोबर. लोडच्या ठिकाणी ग्राहकांना 3 फेजसाठी 415 व्होल्ट आणि सिंगल फेजसाठी 240 व्होल्टचा सुरक्षित पुरवठा दिला जातो. समजलं. आता प्रत्यक्ष रचनेबद्दल जाणून घेऊया. स्लाइड 5 हेडिंग आहे 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर. इथे डायग्राममध्ये मला AC सोर्स, प्रायमरी, लॅमिनेटेड स्टील कोर, सेकंडरी आणि लोड असे भाग दिसतायत. या डायग्राममध्ये 2 स्टेशनरी वाइंडिंग्स दाखवल्या आहेत.
एक हाय व्होल्टेज आणि दुसरी लो व्होल्टेज. इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की हे दोन कॉइल्स इलेक्ट्रिकली आयसोलेटेड असतात, पण मॅग्नेटिकली कपल्ड असतात. सो व्हॉट डज दिस ऑल मीन? त्यांच्यात थेट इलेक्ट्रिकल कनेक्शन नसतं का? नाही, अजिबात नसतं. ते एकमेकांना जोडलेले नसतात. ऊर्जा एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे फक्त मॅग्नेटिक फील्डच्या स्वरूपात जाते, मध्ये फ्लक्स तयार होतो. मग दुसरा टप्पा म्हणजे आपण AC सप्लाय देत असल्यामुळे त्या फ्लक्सचं मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन सतत बदलत राहते. अच्छा, म्हणजे तो स्थिर नसतो. हो, तो बदलणारा असतो. तिसऱ्या टप्प्यात हा बदलता फ्लक्स सेकंडरी वाइंडिंगशी लिंक होतो. आणि चौथ्या टप्प्यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमुळे सेकंडरीमध्ये व्होल्टेज इंड्यूस होते. या पूर्ण प्रक्रियेलाच ट्रान्सफॉर्मर ॲक्शन म्हणतात. कमाल आहे. म्हणजे सगळा खेळ ह्या बदलत्या फ्लक्सचा आहे. आता पुढची स्लाइड पाहूया. स्लाइड 7. हेडिंग आहे कन्स्ट्रक्शन टाइप्स. कोर टाइप vs शेल टाइप. इथे मला फिग 2A मध्ये कोर आणि फिग 2B मध्ये शेलची तुलना दिसतीये. हो, या दोन्हीमध्ये खूप मोठा फरक आहे. कोर टाईप बघा, त्यात दोन विरुद्ध बाजूंवर दोन कॉइल्स आहेत. यामुळे होतं काय की जास्त लीकेज फ्लक्स तयार होतो. फ्लक्स हवेत वाया जातो, ज्यामुळे व्होल्टेज रेग्युलेशन खराब होते. मग शेल टाइपमध्ये काय वेगळं आहे? शेल टाईप खूपच कार्यक्षम आहे. यात कॉइल्स कॉन्सेंट्रिक पद्धतीने वाउंड केलेले असतात. म्हणजे जास्तीत जास्त फ्लक्स सेकंडरीला लिंक होतो आणि वाया जात नाही. आणि त्यांच्या इन्स्युलेशनचं काय? त्यासाठी लो व्होल्टेज वाइंडिंग स्टीलच्या जवळ ठेवतात आणि हाय व्होल्टेज वाइंडिंग बाहेर असते. हे इलेक्ट्रिकल इन्सुलेशनसाठी सुरक्षित असतं. हे खूपच प्रॅक्टिकल आहे. आता मटेरियलकडे वळूया. स्लाइड 8. हेडिंग आहे लॅमिनेटेड सिलिकॉन स्टील कोर. ट्रान्सफॉर्मरचा कोर बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मटेरियलचे कंपोजिशन खूप महत्त्वाचे आहे. यात 3% सिलिकॉन आणि 97% आयन म्हणजे लोखंड असते. फक्त 3% सिलिकॉन. त्याचे फायदे काय आहेत? सिलिकॉन मिसळल्यामुळे मॅग्नेटायझिंग आणि हिस्टेरेसिस लॉसेस कमी होतात. पण यात एक तोटाही आहे. सिलिकॉनमुळे मटेरियल थोडे ठिसूळ म्हणजे ब्रिटल बनते. म्हणून फक्त 3% वापरतात. अच्छा, म्हणून प्रमाण संतुलित ठेवावं लागतं. आणि मॅन्युफॅक्चरिंग कसं होतं? हे लॅमिनेशन्स कोल्ड रोल्ड आणि ॲनिल्ड असतात. 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीसाठी त्यांची जाडी फक्त 0.25 ते 0.27 mm इतकी बारीक असते. आणि या प्रत्येक पत्र्यावर वार्निश किंवा पेपरचे इन्सुलेशन असते, जेणेकरून एडी करंट्स कमी होतील. बापरे, इतके बारीक पत्रे. आता ते कसे जोडतात ते बघूया. स्लाइड 9. हेडिंग आहे कोर कन्स्ट्रक्शन, शेप्स अँड असेंब्ली. इथे वेगवेगळ्या आकारांबद्दल माहिती आहे, जसे की L, E, I आणि U आकार. हो, कोर टाईपमध्ये सहसा एल शेप्ड आणि शेल टाईपमध्ये ई आणि आय शेप्ड लॅमिनेशन्स वापरतात. हे पत्रे एकावर एक रचले जातात. पण ते जोडताना त्यांच्यात गॅप नाही का राहत? तिथेच तर कौशल्य आहे. असेंब्ली करताना बट जॉईंट्स कमीत कमी ठेवले जातात आणि ते एकमेकांना घट्ट बसवले जातात. याला इंटरलिव्हड पद्धत म्हणतात. यातून मॅग्नेटिक सर्किटची रिलक्टन्स कमी होते. समजलं. आता मोठ्या ट्रान्सफॉर्मर्सबद्दल पाहूया. स्लाइड 10. हेडिंग आहे स्टेप्ड कोर कन्स्ट्रक्शन अँड क्लॅम्पिंग. इथे चौकोनीऐवजी गोलाकार कोर का दाखवला आहे? मोठ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपर खूप लागतं. जर आपण स्टेप्ड कोर वापरला तर तो आकार गोलसर होतो आणि प्रत्येक फेरीला कमी वायर लागते. यामुळे कॉपर लॉस खूप कमी होतो. व्हॉट्स फॅसिनेटिंग हिअर इज की जर हे क्लॅम्पिंग सैल राहिलं तर एक प्रॅक्टिकल समस्या निर्माण होते. तो हमिंग साऊंड येतो ना व्हायब्रेशनमुळे. अगदी बरोबर. बदलत्या मॅग्नेटिक फील्डमुळे पत्रे प्रसरण आणि आकुंचन पावतात. जर ते सैल असतील तर एकमेकांवर आदळतात आणि तो हमिंग आवाज येतो. विद्यार्थ्यांसाठी हे एक प्रॅक्टिकल लक्षण आहे फॉल्ट ओळखण्याचं. नक्कीच. आता हीट मॅनेजमेंट. स्लाइड 11. हेडिंग आहे कूलिंग मेथड्स इन ट्रान्सफॉर्मर्स. ट्रान्सफॉर्मर थंड ठेवणं खूप गरजेचं असतं. लहान आकारासाठी एअर कूलिंग वापरतात आणि मोठ्या ट्रान्सफॉर्मर्ससाठी ऑइल कूलिंग असते. तेलाचा वापर. ऑइल कूलिंगचे कार्य काय असते? हे साधं तेल नसतं. ट्रान्सफॉर्मर ऑइल असतं. हे 2 कामं करतं. एक म्हणजे इन्सुलेशन आणि दुसरं म्हणजे कूलिंग. ते आतील उष्णता शोषून घेतं आणि ती हवा किंवा पाण्यात ट्रान्सफर करतं. खूपच माहितीपूर्ण. आता आपण शेवटाकडे आलो आहोत. स्लाइड 12. हेडिंग आहे समरी किंवा सारांश. या पूर्ण प्रेझेंटेशनमध्ये आपण पाहिलं की ट्रान्सफॉर्मरचे फंक्शन काय आहे, प्रिन्सिपल म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, कन्स्ट्रक्शनमध्ये शेल टाईप कसं योग्य आहे,
मटेरियलमध्ये 3% सिलिकॉन स्टील का वापरतात आणि डिझाईनमध्ये स्टेप्ड कोर्स कसे फायदेशीर ठरतात. राईट. आणि सर्वांशेवटी एक युनिव्हर्सल रूल सांगितला आहे. ट्रान्सफॉर्मरचा आकार काहीही असो, सर्व एकाच तत्वावर काम करतात. अगदी बरोबर. आता आपण पुढच्या टप्प्याकडे वळूया. इथून पुढे म्हणजे स्लाइड्स 13 ते 26 मध्ये उजळणी आणि प्रश्नोत्तरे आहेत, म्हणजे Q&A सेक्शन आहे. आपण हे प्रश्न पटपट बघूया. हो, चालेल. स्लाइड 13 आणि 14. पहिला प्रश्न, ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणती राशी बदलत नाही? फ्रिक्वेन्सी. कारण हा एक स्टॅटिक डिव्हाइस असल्यामुळे त्यात फ्रिक्वेन्सी कायम राहते. बरोबर. स्लाइड 15 आणि 16. दुसरा प्रश्न, 3% सिलिकॉन स्टीलचा वापर का केला जातो? मुख्यत्वे हायस्टेरिसिस लॉस कमी करण्यासाठी. स्लाइड 17 आणि 18. तिसरा प्रश्न, प्रायमरी आणि सेकंडरी मधील संबंध काय असतो? ते फक्त मॅग्नेटिकली कपल्ड असतात. त्यांच्यात कोणतेही इलेक्ट्रिकल कनेक्शन नसते. राईट. स्लाइड 19 आणि 20. चौथा प्रश्न, शेल टाईप ट्रान्सफॉर्मर अधिक चांगला का मानला जातो? कारण त्यात लिकेज फ्लक्स कमी असतो, ज्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढते. अच्छा. स्लाइड 21 आणि 22. पाचवा प्रश्न, ट्रान्सफॉर्मरमधून सतत हमिंग आवाज येण्याचे कारण काय? कोअरचे लॅमिनेशन्स किंवा पत्रे सैल असणे. स्लाइड 23 आणि 24. सहावा प्रश्न, ट्रान्समिशन व्होल्टेज 400 kV पर्यंत का वाढवली जाते? पॉवर लॉस आणि व्होल्टेज ड्रॉप कमी करण्यासाठी. आणि शेवटचा प्रश्न, स्लाइड 25 आणि 26. ट्रान्सफॉर्मर ऑइलचे मुख्य कार्य काय आहे? वाइंडिंग्सना इन्सुलेशन आणि कूलिंग प्रदान करणे. परफेक्ट. आपण हे सगळं कव्हर केलं आहे, पण श्रोत्यांसाठी मला एक गोष्ट सांगायची आहे की हे सर्व केवळ पुस्तकी ज्ञान नाहीये. अगदी खरंय. जेव्हा हे विद्यार्थी ITI प्रॅक्टिकलमध्ये किंवा प्रत्यक्ष नोकरीच्या ठिकाणी काम करतील, तेव्हा या संकल्पना खूप उपयोगी पडतात. उदाहरणार्थ, तो ट्रान्सफॉर्मरचा हमिंग आवाज ऐकूनच आतला फॉल्ट ओळखण्याची क्षमता या अशाच ज्ञानातून येते. हो ना. आजच्या या चर्चेतून खूप काही शिकायला मिळालं. आपण पाहिलं की ट्रान्सफॉर्मरला काम करण्यासाठी AC म्हणजे ऑल्टरनेटिंग करंट लागतो आणि तो फ्रिक्वेन्सी बदलत नाही. पण आजकाल आपण सगळीकडे हरित ऊर्जेचा वापर करतोय, घरांवर सोलार पॅनल्स लावतोय. बरोबर. आणि सोलर पॅनल्स तर DC म्हणजे डायरेक्ट करंट तयार करतात. तर मग मला प्रश्न पडतो की हा तयार झालेला DC करंट या AC ट्रान्सफॉर्मरच्या ग्रिडशी कसा जोडला जात असेल? त्यासाठी कोणते अतिरिक्त डिव्हाइस लागत असेल? हा खूपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. जुने तंत्रज्ञान आणि नवीन तंत्रज्ञान कसे एकत्र येतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. नक्कीच. श्रोत्यांसाठी हा एक प्रश्न आहे ज्यावर त्यांनी स्वतः विचार करावा आणि माहिती शोधावी. आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया. लवकरच पुन्हा भेटू. आपण जेव्हा एक